नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज 11 फेब्रुवारी वार मंगळवार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोडण्याचे आदेश आत्ताच 10 मिनिटांपूर्वी दिलेले आहेत। त्यामुळे आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आता फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। स्वतः अजितदादा पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना ही ऑर्डर दिली आहे। आज या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये सोडण्यात येणार आहेत। तुम्ही जर आतापर्यंत 7 हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावर घेतलेले असतील आणि 8व्या हप्त्याचे जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे। आत्ताच 10 मिनिटांपूर्वी त्यांनी हा मोठा निर्णय आता घेतलेला आहे। अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या कडक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यामध्ये तुम्ही का उशीर करत आहात असं अधिकाऱ्यांना खडसावून त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे पुढील 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे 1500 रुपये पैसे जमा होणार आहेत। आज मंगळवार आहे, तारीख आजची 11 फेब्रुवारी आहे। आत्ताच 10 मिनिटांपूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री पण ते आहेत, तर ते अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही मोठी घोषणा आता केली आहे। अजितदादा पवार यांच्याकडे अर्थमंत्री खाते पण आहे आणि उपमुख्यमंत्री खाते पण आहे। त्यामुळे हे अर्थमंत्री पद खाते त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी स्वतः पैसे सोडण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। त्यामुळे पुढील 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। कदाचित तुम्हाला 2 तासांनी सुद्धा हे 1500 रुपये तुम्हाला आल्याचा SMS येऊ शकतो। आत्ताच 10 मिनिटांपूर्वी या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये सोडण्याचे आदेश स्वतः अजितदादा पवार यांनी दिले आहेत। आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्ता म्हणजेच हे 1500 रुपये देण्याची घोषणा आता केल्याने सर्व अधिकारी आता लगेच कामाला सुद्धा लागले आहेत। आज या 10 बँकेत हे पैसे सोडण्याचे आदेश स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहे। तसेच महत्त्वाचे 12 जे जिल्हे आहेत तर त्या 12 जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता येणार आहे। त्यामुळे तुम्ही फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची जर आतुरतेने वाट बघत असाल तर आज या 12 जिल्ह्यांमध्ये आणि या 10 मोठ्या बँकेमध्ये फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे हे लगेचच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पडणार आहेत। तुम्हाला लगेच आता तुमचा मोबाईल इथून पुढे चेक करत राहायचं आहे, कारण केव्हाही तुम्हाला हे 8व्या हप्त्याचे 1500 रुपये आल्याचा SMS येऊ शकतो। म्हणजे एकदम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 1500 रुपये आल्याचा SMS येऊ शकतो। पत्रकारांनी जेव्हा अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये तुम्ही केव्हा सोडणार आहात, तर त्यावर असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता तुमच्या समोरच लाडकी बहीण योजनेचा 8वा जो हप्ता आहे तर ते सोडण्याचे आदेश देतो असं म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आजच लाडकी बहीण योजनेचा 8व्या हप्त्याची घोषणा केली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी 12 जिल्ह्यांची नावे पण सांगितली आहेत आणि 10 मोठ्या बँकांची पण नावे सांगितली आहेत। तेच 12 जिल्हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याच 12 बँका मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आज या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तसेच आता या 10 बँकांमध्ये तुमची बँक असेल तर तुम्हाला आजच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीच्या या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे बघा कोणकोणत्या 10 बँका आहेत आणि कोणकोणते 12 जिल्हे आहेत। सर्व लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आज तुम्हाला स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही ऑर्डर दिली आहे। त्यामुळे 100% आजच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत। लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आजचा दिवस हा खूप आनंदाचा ठरणार आहे। तुमच्यासाठीच 540 कोटी बँकेत आज सोडले आहेत। स्वतः आदेश हे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत तर ते अजितदादा पवार यांनी ऑर्डर दिली आहे। आता आपल्या राज्यातील या 10 मोठ्या बँकेमध्ये
540 कोटी जमा होणार आहेत। त्यामुळे कोणकोणत्या महिलांना आजच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे हे तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत ते नक्की बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींनी आज पैसे तुमच्या या 12 जिल्हे आणि 10 बँकेत येणार आहेत, तर ते कोणते असणार आहेत नक्की बघा। आजच तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे तर येणारच आहेत लाडक्या बहिणींनो, परंतु यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम देखील झाला आहे। आपल्या राज्यामध्ये अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून लाखो महिला आता वगळण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता येणारा आज जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तर तो अनेक लाडक्या बहिणींना येणार नाही, कारण यामधून जवळजवळ 12 लाख लाडक्या बहिणी वगळल्या गेल्या आहेत। त्यामुळे आज जो 8व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेत येणार आहेत तर ते अनेक लाडक्या बहिणींना आता तुमच्या बँकेमध्ये येणार सुद्धा नाहीत, कारण अनेक लाडक्या बहिणींना वगळण्यात आलं आहे। या बहिणी आता सरकारला बोलू लागले आहेत की निवडणुकीच्या आधी मते मागताना महिलांना वगळण्यात येणार नाही असं सांगितलं होतं, तर परंतु अचानक सत्तेमध्ये येताच लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे। त्यामुळे अनेक महिला संतापल्या देखील आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज 8वा जो हप्त्याचे 1500 रुपये आता या 12 जिल्ह्यात आणि या 10 बँकेत येणार आहेत बघा। परंतु 12 लाख महिलांना आता लाभार्थी यादीमधून वगळण्यात देखील आला आहे। म्हणजेच आता आज जो 8वा हप्ता तुम्हाला तुमच्या बँकेत येणार आहे तर तो अनेक महिलांना मिळणार नाही, कारण जवळजवळ गेले 15 दिवस झाले लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू होती। यामधून 12 लाख लाडक्या बहिणींना वगळून आज जो तुम्हाला 8व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळणार आहे तर ते अनेक जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना वगळून मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता लागली आहे की नक्की आपण तर लाभार्थी यादीमधून वगळले नाही ना। तर बघा, तुम्हाला आता जर आजच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये जर पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामध्ये आम्ही आता महत्त्वाच्या तुम्हाला 10 बँका जी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेत त्या 10 बँका तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर लगेचच तुम्हाला 12 जिल्हे सांगणार आहे। यामध्ये जर तुमचा जिल्हा आणि तुमची बँक ज्यामध्ये तुम्ही खातं खोललं आहे लाडकी बहीणला असेल तर तुम्हाला आजच हे पैसे सोडले जाणार आहेत। बघा, तुम्हाला आता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अनेक लाडक्या बहिणींना वगळण्यात आलं आहे, कारण लाभार्थी यादी जी आहे तर ती जाहीर करण्यात आली आहे। आजच लाडकी बहिणीच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये देण्याचे स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषित केले आहे, परंतु काही लाडक्या बहिणी यामधून वगळण्यात देखील आलेल्या आहेत। ही एक धक्कादायक बातमी लाडक्या बहिणींसाठी आली आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा। आता स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 12 जिल्हे आजसाठी सांगितले आहेत आणि त्या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तसेच त्यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या मोठमोठ्या 10 बँका देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यामध्ये असेल आणि तुमची बँक या 10 बँकापैकी असेल तर तुम्हाला पुढील 1 ते 2 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेमध्ये हे पैसे म्हणजेच फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर 8व्या हप्त्याचे 1500 रुपये पाहिजे असेल तर पुढील 2 मिनिटे व्हिडिओ लक्ष देऊन बघा। तुम्हाला 2च मिनिटांमध्ये आजसाठी निवडलेले 12 जिल्हे सांगतो, त्यानंतर लगेचच तुम्हाला 10 बँका सांगतो। काळजीपूर्वक सर्व लाडक्या बहिणींनी इथे व्हिडिओ बघायचा आहे। बघा आता बघा, या ठिकाणी तुम्हाला मी 12 जिल्हे सांगत आहे। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या। 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आजच 8व्या हप्त्याचे 1500 रुपये आता लगेचच तुमच्या बँकेमध्ये सोडले जाणार आहेत। बघा, यामधील पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जो जिल्हा त्यानंतर चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे रायगड, पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, सहावा जो जिल्हा आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग, सातवा जो जिल्हा आहे ते म्हणजे सातारा, आठवा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे,
त्यानंतर 9वा जो जिल्हा आहे तो यवतमाळ, 10वा जो जिल्हा आहे तो लातूर, 11वा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड, त्यानंतर 12वा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। या जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणींना तुम्हाला 8व्या हप्त्याचे 1500 रुपये सोडण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर उद्या, परवा आणि त्यानंतर असे टोटल 3 ते 4 दिवस तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। आता बघा, सर्वात मोठ्या ज्या 10 बँका निवडल्या आहेत त्या बँका तुम्हाला सांगणार आहे, तर त्या बँकांची नावे सांगतो, त्यामुळे सर्वांनी इकडे लक्ष द्या। ज्यामध्ये आज पैसे पाठवणार आहेत, ज्यामधील पहिली जी बँक आहे ती म्हणजे HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक। यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आजच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, ही होती महत्त्वाची तुमच्यासाठी आज मंगळवारसाठी अपडेट। तर तुम्हाला अशाच प्रकारच्या दररोज नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।